अमरावती महानगरपालिकेमध्ये 6 फेब्रुवारीला महापौर ठरणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेलं महापौराचं दालन अखेर उघडणार आहे। महानगरपालिकेकडून महापौर, उपमहापौर, सभापती, गटनेता कक्षाची स्वच्छता करण्यात आली आहे। तर महायुतीत भाजपचा महापौर होणार आहे आणि महापौर, उपमहापौर हा युवा स्वाभिमान पक्षाचा केला जाणार आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता अमरावतीला हक्काचा महापौर मिळणार आहे। अमरावती महानगरपालिकेत यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी छगन जाधव। महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याची उत्सुकता अमरावतीकरांना लागली असताना आता अमरावती महानगरपालिकेचा महापौर हा 6 फेब्रुवारीला ठरणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर अमरावती महानगरपालिकेत तयारी जर बघितली तर संपूर्ण जय्यत तयारी करण्यात येत आहे। 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमहापौर असेल, गटनेता असेल, सभापती पद असेल, या सर्वांची नियुक्ती केली जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली कार्यालये आता मात्र त्याची डागडुगी असेल, त्याची स्वच्छता असेल, त्याचे इलेक्ट्रिकचे कामं असतील, ते मात्र आता एकंदरीत या संपूर्ण महापौर कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे। महायुतीकडनं भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। यासाठी 4 पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि या 4 पक्ष मिळून 14 वर्षासाठी पहिले भाजपचा महापौर होणार आणि युवा स्वाभिमान पक्षाचा उपमहापौर होणार, अशा पद्धतीची रचना झालेली आहे। फक्त केवळ 6 फेब्रुवारीला याची औपचारिकता होणं बाकी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ही आहे गटनेता पदाची कॅबिन आणि ही देखील आता त्यांच्या बसण्याची व्यवस्थेसाठी पूर्ण सज्ज झालेली आहे। काही 2 ते 3 दिवसाच्या कालावधीनंतर या अमरावती महानगरपालिकेचा महापौर ठरणार आणि 6 फेब्रुवारीला अमरावती महानगरपालिकेचा हक्काचा महापौर जो आहे तो मिळणार आहे आणि विकासाच्या कामाला गती येईल असं देखील सांगण्यात येत आहे। महायुतीकडनं देखील विकास आराखडा जो आहे तो ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे आणि अमरावतीचा विकास आता मात्र महापौर बसल्यानंतर कशा पद्धतीने होईल याकडे आता सगळ्या अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योत पहाडेसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।